मागच्या रविवारी मला वाटतं राज ठाकरे त्यांच्या मातोश्रींच्या बरोबर उद्धव ठाकरेंच्या मातोश्रींकडे म्हणजे काय मातोश्री बंगल्याकडे गेले मला वाटतं. म्हणजे उद्धवांच्याकडे राज गेले आणि आपल्या आईला घेऊन गेले, कारण ते दोघे इतके बेभरवशाचे आहेत की पुढे काय होईल, कोणासमोर काय ताट वाढून ठेवलं जाईल कोणीच सांगू शकत नाही. आता या सगळ्या भेटी ज्या आहेत त्या हेच म्हणजे दिशा दिग्दर्शन करणाऱ्या, सूचन करणाऱ्या आहेत की दोन भाऊ खरोखर एकत्र येतात, म्हणजे फिजिकली एकत्र येतात. मनाने एकत्र आहेत का नाही कोणीच जगात सांगू शकत नाही. शहाणपण का म्हणतो मी, त्यांची जी मागणी आहे की निवडणूक याद्या, मतदार याद्या पूर्ण निर्दोष होईपर्यंत निवडणूकच घेऊ नका. मग त्यांचे सगळे फॉलोअर इतके वीक कसे, त्यांना त्यांच्याच मतदारसंघातली माणसं माहित नाही. माझ्या मतदारसंघात 15,000 वाढले, 50,000 वाढले आणि मला कळलंच नाही असं कसं झालं. आता काँग्रेस असो, भाजप असो, हे सगळे पक्ष असे झालेले आहेत की मंडळी नमस्कार. मंडळी, महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या वर्धमानच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी मिलिंद लिमये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, आज आपल्याला युट्यूबचं आपलं हे चॅनल सुरू करून 1 वर्ष पूर्ण झाले. गेल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही सुरू केलं होतं. या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये या महिन्यामध्ये आम्हाला आत्ताच्या घडीला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. या 1 वर्षामध्ये आपण जो काय उदंड प्रतिसाद दिला त्याच्यामुळे निश्चितपणे आम्ही सुखावलेलो आहोत. मात्र ही काय जी घोडदौड आहे ही अद्याप बरीच गाठायची, म्हणजे अद्याप बराच पल्ला गाठायचा आहे. सध्या तरी आम्ही 10,000च्या सबस्क्रायबरच्या घरामध्ये पोहोचलेलो आहोत आणि 1.5 कोटीच्या आसपास आमची व्ह्युअरशिप झालेली आहे. हे सगळं तुमच्या अलोट प्रेमामुळेच मिळालेलं आहे. अर्थात तुमचं प्रेम हे असंच सुरू राहणं अपेक्षित आहे. आज आपण जो विषय घेऊन आलेलो आहोत तो अर्थातच विरोधी पक्षांनी जो सध्याच्या घडीला निवडणुकीचा मतचोरीचा जो विषय उपस्थित केलेला आहे, या मतचोरीच्या विषयावरती मग ते सत्ताधारी बाजूने असू दे किंवा विरोधकांच्या बाजूने असू दे, जे काय सगळे विषय एकत्रित निर्माण झाले त्यात पुन्हा ठाकरे बंधू एकत्रित आलेले आहेत आणि हे सगळे जे काय आरोप प्रत्यारोप होत आहेत, निवडणूक आयोग त्याच्यावरती काय करत आहे, त्या सगळ्यावरती आपण आज बोलणार आहोत. आणि त्यासाठी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र नमस्कार. नमस्कार. शैलेंद्र, सुरुवात करूया ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या पहिल्या मुद्द्यापासून. पहिला मुद्दा म्हणजे त्याचा जो राजकीय भाग आहे तो आपण नंतर बोलूया. मात्र हे जे एकत्र येणं जे सुरू झालेलं होतं हे आता जवळपास एकत्र झाले हे फायनल आहे. म्हणजे आता ते एकत्र आले, एकत्र बसायला लागले, एकत्र बोलायला लागलेले आहेत, एकमेकांच्या घरी जायला लागलेले आहेत, राजकीय चर्चा करायला लागलेले आहेत आणि आकाश कंदिलांवरती, आता दिवाळी तोंडावरती आहे तर आकाश कंदिलांवरती देखील दोघांचे एकत्र फोटो यायला लागलेले आहेत. हे सगळं होत असताना राजकीय दृष्ट्या ते पुढे कसे वागतील, काय वागतील याच्यावरती आपण नंतर चर्चा करूया. हे एकत्रित येणं कितपत लोकांना रुचतंय किंवा अर्थात त्या दोन्ही पक्षाच्या लोकांना ते रुचेलच, बाकीच्या जनरल पब्लिकला किती रुचेल असं वाटतं तुम्हाला? नाही, लोकांना रुचेल किंवा नाही हे आपल्या निवडणुकीत कळेल. परंतु आज मितीला दोन भाऊ एकत्र दिसतायत ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे आकाश कंदीलवर दिसतायत आणि फिजिकली एकत्र येण्यासाठी मधनं काय होतं, माध्यम दखल घेतात. दोन भाऊ एकत्र, दोन भाऊ एकत्र, म्हणजे कुठल्या तरी लग्नात भेटले, मग कुठल्या तरी एखाद्या कार्यक्रमात भेटले. तसं मागच्या आठवड्यामध्ये मागच्या रविवारी मला वाटतं राज ठाकरे त्यांच्या मातोश्रींच्या बरोबर उद्धव ठाकरेंच्या मातोश्रींकडे म्हणजे काय मातोश्री बंगल्याकडे गेले मला वाटतं. म्हणजे उद्धवांच्याकडे राज गेले आणि आपल्या आईला घेऊन गेले, तर अशी भेट झाली. आता या सगळ्या भेटी ज्या आहेत त्या हेच म्हणजे दिशा दिग्दर्शन करणाऱ्या, सूचन करणाऱ्या आहेत की दोन भाऊ खरोखर एकत्र येतात, म्हणजे फिजिकली एकत्र येतात. मनाने एकत्र आहेत का नाही कोणीच जगात सांगू शकत नाही, कारण ते दोघे इतके बेभरवशाचे आहेत की पुढे काय होईल, कोणासमोर काय ताट वाढून ठेवलं जाईल कोणीच सांगू शकत नाही. जे उद्धव ठाकरेंनी केलं की महायुतीच्या बरोबर निवडणूक लढली भाजपच्या बरोबर आणि नंतर काँग्रेस बरोबर गेले, मुख्यमंत्री पद मिळालं त्यांना. तसं राज ठाकरेंना उद्या काय मिळालं आणि ते गेले इकडे किंवा उद्धव तिकडे गेले. काय काय भरोसा नाही या दोघांचा, काही म्हणजे ते काय भरोशाचे राजकारणी आहेत असं मला वाटत नाही. त्यामुळे ते दिसतात, आकाश कंदिलावर दिसतील, रस्त्यांवर दिसतील, गाडीत दिसतील. हा गाडी चालवेल, तो नुसता बसेल, तो गाडी चालवेल, हा नुसता बसेल, मग एखादा पुतळ्या चालवेल, एखादा काका बसेल. काय होऊ शकतं त्याच्यात? पण जोपर्यंत ते निवडणुकीच्या पेटीतनं येत नाही, मग निवडणुकीच्या पेटीतनं आला आणि यांना 40 जागा त्यांना 40 जागा मिळाल्या, जिंकून आले नगरसेवक मुंबईत आणि हे उठून दुसरीकडे गेले, काय गॅरंटी आहे? त्यांची काहीच गॅरंटी नाही.
त्यामुळे आज जे वास्तव दिसतंय ते मान्य करायला हवं. आज दोघं एकत्र आहेत हे मानायला हरकत नाही, हे नक्की एवढंच आपण म्हणू शकतो. निश्चितपणे. त्याचाच पुढचा भाग म्हणून ते एकत्र म्हणजे राजकीयदृष्ट्या ते पुढे किती टिकतील, नाही टाकतील अर्थातच हा येणारा काळ सांगेल आपल्याला. मात्र आपण थोडंसं पुढे गेलं तर निवडणूक आयोगाकडे मतचोरीच्या संदर्भामध्ये तक्रार घेऊन जाण्यामध्ये हे भाऊ एकत्र होते आणि पुन्हा महाविकास आघाडीच्या बरोबर राज ठाकरे पहिल्यांदा एका व्यासपीठावरती बसलेले पाहायला मिळाले आपल्याला. त्यांचं म्हणणं असं आहे की 2019 साली 17 साली सुद्धा मी एकत्रच होतो. मी त्याच वेळेला पण एकत्रच होतो, आम्ही बोललेलो होतो. आता त्यावेळेला अजित पवारही आमच्या बरोबर होते आणि आता मात्र ते आमच्या बरोबर नाहीयेत. तर मतचोरीच्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाकडे गेले. आपण टेक्निकल विषयावरती आपण थोडंसं या विषयावरती थोडंसं बोलणं आवश्यक आहे. निवडणुका आहेत आत्ताच्या घडीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि ते गेले आहेत ते देशाच्या निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे. त्याच्यानंतर ते मग त्यांच्यात एक लक्षात आलं किंवा कोणी त्यांना आणून दिलं आणि त्यामुळे ते भेटले राज्याचे राज्याच्या निवडणूक मुख्य आयुक्तांना. दोघांकडे त्यांनी ही मागणी केली की मतदार याद्या सदोष आहेत आणि त्यामुळे त्या दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत तुम्ही हे करायचं नाही, म्हणजे निवडणुका घ्यायच्या नाहीत. आता मला एक सांगा की राज्य निवडणूक आयोगाला मतदार याद्या बनवण्याचा किंवा दुरुस्त करण्याचा अधिकारच नाही, जो आहे तो देशाच्या निवडणूक आयोगाला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये आता शेवटची झालेली निवडणूक ही विधानसभेची निवडणूक आहे. मग ह्याच्यानंतर एक जी काही डेडलाईन ठरवलेली असते म्हणजे 1 जुलै, माझ्या मते निवडणूक आयोगाने 1 जुलैची तारीख ठरवली. 1 जुलैपर्यंत ज्यांचं वय 18 झालेलं आहे त्या सगळ्यांना मतदार होता येईल आणि ते मतदान करू शकतील. आता हे यांचं जे मागणं आहे मुळात की जोपर्यंत मतदार याद्यांमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका. अर्थात मतदार याद्यांमध्ये दोषी आहे सदोषी आहे आपण या विषयावरती बोलूच या. पण ही जी मागणी आहे तांत्रिकदृष्ट्या ही कितपत योग्य आहे? हे बघा, दोन गोष्टी अशा आहेत की हे उशिरा सुचलेलं शहाणपण असं म्हणता येईल. शहाणपण का म्हणतो मी? त्यांची जी मागणी आहे की निवडणूक याद्या, मतदार याद्या पूर्ण निर्दोष होईपर्यंत निवडणूकच घेऊ नका. म्हणजे कसं आहे बघा, तुम्ही तुमची रोज गाडी स्वतःची चालवता, कुठलीही असेल ती. ती गाडी त्याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीमध्ये टेक्निकल फ्लॉ एखादा असेल. पण गाडीचं मुख्य काम काय आहे? इकडनं तिकडं तुम्हाला पोहोचवणं. 100% निर्दोष ती राहील का? म्हणजे ती सर्व्हिसिंग करून आल्यानंतर जशी असते, तशी 1 महिन्याने असते का? नसते. सर्व्हिसिंग करायला आल्यावर तुम्ही पुन्हा सर्व्हिसिंग करता, दुरुस्त करता, ब्रेक जरा टाईट करता. तसं निवडणूक मतदार यादी ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये काही ठिकाणी त्रुटी, काही ठिकाणी टेक्निकल एरर्स हे राहणार. ते पूर्ण निर्दोष करूया. म्हणजे परीक्षेमध्ये कुठल्याही विद्यार्थ्याला महाराष्ट्रातल्या 100 पैकी 100 मिळणार असले तरच परीक्षा दे, नाही तर देऊ नको असं म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. गाडी पूर्ण छान आहे, अख्खं टाकी पेट्रोलने भरली आहे, तरच प्रवासाला निघूया. असं करतो का आपण? नाही करत. ही मागणी मला अजिबात योग्य वाटत नाही. एक मागणी बरोबर आहे, की मतदार याद्यांमधले घोळ निस्तारा हे बरोबर आहे. दुसरीकडे काही ठिकाणी मागणी अशी केली, की मेलेल्या व्यक्तीचं नाव यादीत आहे. प्रश्नच नाही, चूक आहे, ती दूर केलीच पाहिजे. दुबार नाव आहे, एका व्यक्तीचं 2दा नाव आहे. एका महिलेचं महिला आणि पुरुष म्हणून 100% या चुकाच आहेत. पण हे सांगताना दिशाभूल करणारी माहिती अशी दिली जाते, की एकूण मतदारांची संख्या किती आणि घोळ किती? किंवा मतदार संख्या वाढली. सर्व मतदारसंघांची जर आकडेवारी व्यवस्थित म्हणजे कंपेअरिंग अनकम्पेरेबल्स असं केलं तर विसंगती दिसते. म्हणजे ज्या 2 गोष्टींची तुलनाच होत नाही त्यांची करायला गेलं तर अडचण आहे. पण सर्वसाधारणपणे जी ग्रोथ असते मतदारांच्या संख्येतली, आता 18 वर्षापूर्वी जुलैमध्येच एवढे लोक जन्माला कसे आले? अशा टाईपचे प्रश्न आहेत. अरे बाबा, ते 18 वर्षाचे होतात. पण आपल्याकडे अजूनही मेकॅनाइज पद्धतीने एखाद्या मुलाची जन्मतारीख 18 वर्षापूर्वीची आहे म्हणून तो 18 वर्षांनी ऑटोमॅटिक मतदार झाला. ही यंत्रणा नाही. म्हणून मी नेहमी सांगत आलोय, की टेक्नॉलॉजीचा अतिशय प्रभावी वापर निवडणूक आयोगाने व्हायला पाहिजे. तो होताना दिसत नाही. दुसरं मी सांगतो, एखादी व्यक्ती मरण पावली, मग त्याचं डेथ सर्टिफिकेट इश्यू होतं. त्यांच्या घरच्यांना ते लागतं बँकेच्या डॉक्युमेंटसाठी. त्यांच्या पत्नीचं जॉईंट अकाउंट असेल तर, मुलांना त्याच्यात काही लाभ मिळणार असते तर, कंपॅशनेट ग्राउंडवर नोकरी असेल समजा, तर ते डेथ सर्टिफिकेट इश्यू करते. मग डेथ सर्टिफिकेट द्यायचा अधिकार कोणाचा आहे? जन्म-मृत्यू समजा आपण महापालिका हद्दीत बोलतोय, तर महापालिकेचं डेथ सर्टिफिकेट मिळतं. मग महापालिका हे कोण आहे? एक प्रकारचं सरकारच आहे ना कुठल्यातरी लेव्हलचं.
मग महापालिकेतली जी नोंद आहे डेथ सर्टिफिकेटशी संबंधित, हा माणूस मृत पावला या नावाचा या पत्त्यावर राहणार. हे निवडणूक ओळखपत्र किंवा हे आधार कार्ड असलेला हा आधार नंबर आहे. ही माहिती सरकारकडे आहे, महापालिकेकडे. ती त्यांनी इलेक्शन कमिशनला कळवावी. आता ही कळवताना पूर्वीच्या काळी माणूस जाईल, कागद देईल असं नाहीये. हे इलेक्ट्रॉनिकली कळवता येतं. म्हणजे माणसाचा जन्म झाला एखाद्या बाळाचा, तर त्याचं नाव काय ठेवलं, हे महापालिकेकडनं ज्यावेळेला बर्थ सर्टिफिकेट तेव्हा ते विचारण्याची किंवा कळवण्याची मुभा असते. अमेरिकेमध्ये त्या बाळाचं आधी नाव देतात. तसं आपल्याकडे मुलगा झाला तर साधारण हे नाव कागदावर असावं, मुलगी असली तर हे असावं. हे जर केलं आणि मग त्या स्थानिक स्वराज्य संस्थेने निवडणूक आयोगाला कळवलं, की या घरात या नावाची व्यक्ती आता जन्माला आलेली आहे. तर ती 18व्या वर्षी ऑटोमॅटिकली मतदार होईल. म्हणजे मग मतदार यादी अपडेट करणं, अमुक-तमुक यातल्या बऱ्याचशा गोष्टी निरस्त होतील. हा एक त्यातला टेक्नॉलॉजीचा वापर म्हणून. दुसरा दुसरा प्रकार काय? या लोकांना जर घोळ आहेत असं दिसतंय, निवडणूक मतदार यादीची प्रक्रिया अशी आहे, की निरंतर चालते, एनरोलमेंट होते. मग त्याच्यात आपलं नाव आहे की नाही याची शहानिशा करा, याचं आव्हानं कलेक्टर्सकडनं येतात. कारण स्थानिक पातळीवर जिल्हा निवडणूक अधिकारी असतो, तो जिल्हाधिकारी असतो मोठ्या निवडणुकांना. जसं तुम्ही सांगितलं हे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेली, मग चोक्कलिंगम यांच्याकडे गेले. तसं दिनेश वाघमारे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्यासाठीचे प्रमुख अधिकारी आहेत, हे त्यांच्या उशिरा लक्षात आलं. म्हणून मी उशिरा सुटलेलं शहाणपण म्हणालो. म्हणून ते आधी चोक्कलिंगम यांच्याकडे गेले आणि मग लक्षात आलं, की अरे बाबा, जे दार खटखटवायला हवंय ते तर वाघमाऱ्यांचं आहे. कारण असं, की लोकसभा किंवा विधानसभेपेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वेगळ्या प्रकारची स्टॅच्युटरी बॉडी असते आणि त्याचे प्रमुख दिनेश वाघमारे आहेत. मग त्यांच्याकडे अप्रोच झाले, ठीक आहे, काही हरकत नाही. देर आहे दुरुस्त आहे. पण दिनेश वाघमारे त्याच्यामध्ये फार गोष्टी करू शकणार नाहीत, कारण त्या स्टिप्युलेटेड मुदतीत तुमच्या मतदाराने नाव नोंदवलं नसेल, तर त्याचं नाव नंतर घालता येत नाही ना. त्या प्रत्येक गोष्टीला एक डेडलाईन ठरवली जाते. जसं निवडणुकीत उमेदवाराला अर्ज भरायला एक तारीख आहे, माघारीला एक आहे, त्यानंतर नाही माघार घेता येत. मग ते यादीत राहतं आणि आपण बघतो काय राजकारण झालं. पण माघार घेता येत नाही ठराविक मुदतीनंतर, तसंच अर्जही ठराविक मुदतीनंतर भरता येत नाही. मग एबी फॉर्म जो आहे तो ज्याच्याकडे आहे, तो अधिकृत उमेदवार असतो. मग माझा पळवला वगैरे हे सगळं होतंच ना. तसं मतदारांची चोरी होत नाही, मतांची पण चोरी होत नाही. ते मतदार सजग असले पाहिजे आणि उमेदवार सजग असले पाहिजे. आता शरद पवारांसारखा महाराष्ट्रातला नेता आहे, की ज्याला एखाद्या जाहीर सभेत गर्दीतल्या माणसाला "काय मारुती इकडं कुठं" अशी हाक मारायची, असे बढाया मारल्या जायच्या. मग त्यांचे सगळे फॉलोअर इतके वीक कसे? त्यांना त्यांच्याच मतदारसंघातली माणसं माहीत नाहीत. त्या विषयावरती माझ्या आपण मतदारसंघात 15,000 वाढले, 50,000 त्या त्या वाढले विषयावरती आणि आपण मला येऊया. कळलंच नाही. असं कसं झालं? त्या हा मला विषय प्रश्न त्या पडतो. विषयावरती आपण येऊया. ज्यानंतर हे जेव्हा सगळे महाविकास आघाडीचे नेते तिथे एकत्र गेले, त्यांनी पत्रकार परिषद घेतली. पहिली पत्रकार परिषद रद्द झाली. दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेमध्ये एकंदरीतच कुठेतरी राज ठाकरे हे थोडेसे वरचढ वाटले. माध्यमांना ते वाटले, लोकांनाही ते कदाचित वाटले असतील. म्हणजे एकंदरीत या सगळ्यामध्ये महाविकास आघाडी कुठेतरी दबली गेलेली आहे आणि राज ठाकरे नव्या दमाचे खेळाडू आहेत आणि म्हणून ते जरा वेगळ्या पद्धतीने बोललेत. अशा पद्धतीचा विषय झाला असं तुम्हाला वाटतं का? नाही, एक काय असतं, या बऱ्याचशा गोष्टी अनेकदा प्रत्यक्ष काय घडलं याचे काही पुरावे नसतात. पण परसेप्शन जे आहे ते माध्यमातून तयार होतं. आपण आपली काहीतरी धारणा होते, अरे हा खोटं बोलत असेल, हा खरं बोलत असेल, आपण कसं काढतो, आपला पण एक काही विवेक असतो, अभ्यास असतो. तसं त्या सगळ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण गल्लोगल्ली चर्चा ऐकतो. मग काय, अमर अकबर अंथनीतला डायलॉग पूर्वी राज ठाकरे यांनी एका जाहीर सभेत मारला होता, की आपने 10 मारा म्हणजे 2 मारा लेकिन सॉलिड मारा वगैरे. तर ते हुशार आहेत, म्हणजे हुशार आहेत त्यात शंकाच नाही. तसं त्यांनी त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये वडिलांचं वय आणि मुलीचं वय असं सांगितलं आणि मग मुलीच्या वयापेक्षा वडिलांचं वय जे आहे ते 100 वर्षांनी कमी किंवा असं काहीतरी. आता 40 वर्षाची मुलगी आणि 40 वर्षाचा बाप आणि 140 वर्षाची मुलगी असं होऊ शकत नाही. म्हणजे मग त्यांनी एक कॉमेंटही केली त्यांच्या पद्धतीने. अरे कोणी कोणाला जन्म दिलाय कळत नाही इथं. तर त्याला खूप रिस्पॉन्स येतो, कारण या पद्धतीने बोललं आणि त्यांची स्टाईल. त्यामुळे ते लोकप्रिय नेते आहेत, टी-आर-पी खेचणारे आहेत. तर त्यांनी ती कॉमेंट केली. ते अभ्यास पूर्ण करतात. त्यांना तसं माहिती देणारे लोक चांगले आहेत. आता या प्रकारची डिलिव्हरी इतर नेत्यांकडे नाही. म्हणजे वडेट्टीवार आगळं बोलतील. उद्धव ठाकरेंकडे तशा प्रकारच्या पर्सनॅलिटीज नाहीत. मग आता ते आणखीन एक काँग्रेसचे नेते नव्हते. बाळासाहेब थोरात बोलले तर ते कळायला अवघड जाईल. म्हणजे क्लमझी वाटतं थोडंसं. त्यामुळे मग राज ठाकरेंनी बाजी मारली का असं वाटतं. म्हणजे त्या सगळ्या टीमचे तेंडुलकर मग राज ठाकरे झाले तिथे किंवा आजच्या भाषेत शुभमन गिल झाले म्हणा.
परवाचं कोण क्रिकेटर विराट 175 केलेला म्हणा, विराट कोहली म्हणा. त्यामुळे राज ठाकरेंनी बाजी मारली असं इम्प्रेशन येतं आणि त्यात राज ठाकरेंबद्दल त्यांना चिंता आहे की मनसे हवी का नको आघाडी असं काँग्रेसला वाटते. तेही एक वेगळं रामायण आहे पुन्हा त्याच्यात. त्याच विषयावरती आपण येऊया. एकीकडे हर्षवर्धन सकपाळ जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते या सगळ्या ह्याच्या प्रकरणामध्ये कुठेही नव्हते. म्हणजे ते इकडे हे सगळं चाललेलं आहे आणि ते तिकडे दिल्लीला जाऊन बसलेले होते. त्याच्या आधी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं म्हटलं की महाविकास आघाडीला नव्या भिडूची आवश्यकता नाही. याचा अर्थ राज ठाकरे यांची एंट्री ते डिनाय करतायत. दुसऱ्या बाजूला त्यांच्या समोर जो काय पेच आहे, तो पेच हा आहे की राज ठाकरेंना बरोबर घेतलं तर आपले जे काय अल्पसंख्य किंवा इतर भाषक जे मतदार आहेत हे सुटतील की काय. तसा काँग्रेसमधल्या बऱ्याच नेत्यांचा विरोधही आहे त्या गोष्टीला. मात्र आत्ताच्या घडीला दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र यावंसं एका बाजूला वाटत जरी असलं, ते एकत्र आलेले जरी असले तरी ते काँग्रेसला एकत्र आलेले हवेत का, म्हणजे त्यांच्याबरोबर हवेत का, हा मुद्दा आहे. आणि त्या आल्यानंतर महाविकास आघाडी टिकेल का, हा दुसरा मुद्दा आहे. हर्षवर्धन सकपाळ दिल्लीला गेल्यानंतर संजय राऊत यांनी त्यांची तक्रार केली म्हणून ते दिल्लीला त्यांना जावं लागलं, अशा पद्धतीचं एक विधान बाहेर आलं. आणि मग त्याच्यावरती दोघांनी खुलासे केले की असं काही तक्रार वगैरे आम्ही काही केलेली नाही. ही तिसरी बाजू झाली. चौथी बाजू त्याच्यातली अशी झालेली आहे की संजय राऊत म्हणतात की मनसेला एकत्र घेण्याबद्दल काँग्रेस सकारात्मक आहे, काँग्रेसला काही विरोध, काँग्रेसचा विरोधच नाही. आता सकपाळ आणि वर्षा गायकवाड काहीतरी वेगळंच बोलतात. ह्या सगळ्याची गोळाबेरीज नेमकी काय? हे बघा, हर्षवर्धन सपकाळ एमपीसीसीचे अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे, हे त्यांनी जो काही खुलासा केला तो काय केलाय की सगळे नेते जेव्हा इलेक्शन कमिशनकडे गेले आणि प्रेस कॉन्फरन्स झाली त्याला मी नव्हतो. त्याचं त्यांनी काय कारण दिलंय तर माझी पूर्वनियोजित बैठक होती दिल्लीमध्ये वरिष्ठांची. आता काँग्रेस असो, भाजप असो, हे सगळे पक्ष असे झालेले आहेत की राजा बोले प्रजा डोले हले सारखं. म्हणजे काय, त्यांच्या पक्षामध्ये केंद्रीय नेतृत्वाच्या किंवा शीर्षस्थ नेतृत्वाच्या विरोधात जाण्याची कोणाची हिंमत नाही. आता जर केंद्राच्या नेतृत्वाकडे अपॉइंटमेंट असेल हर्षवर्धन सपकाळांची तर त्यांना कोणीच इथे थांबू देणार नाही. दुसरीकडे अशी चर्चा आहे की जी आपल्याला त्याची सत्यता पडताळणं अवघड आहे की हर्षवर्धन सपकाळांनीच मनसे नको, आम्हाला नव्या व्हिडिओची गरज नाही, तुम्ही जो उल्लेख केला ते विधान जाहीर केलं. मग त्याच्यानंतर संजय राऊतांनी तक्रार केल्याची बातमी आली, पण तीही त्यांनी फेटाळली की मी काही तक्रार केली नव्हती. आणि मला तक्रार करण्याचं कारण काय, कारण त्यांच्या पक्ष नेतृत्वाशी आमचे चांगले संबंध आहेत आणि इथल्या लोकांची संवाद आहे, वर जाऊ कशाला आम्ही. तर ते पण लॉजिकली ठीक आहे की त्यांनी तक्रार केली नाही असं जरी धरलं आपण, तरी ज्या वेळेला इतक्या महत्वाच्या विषयावर की वोट चोरीसारखा मुद्दा राहुल गांधी मांडतायत, त्यासारख्या मुद्द्यावर निवडणूक आयोगाला भेटण्याच्या वेळी प्रदेश काँग्रेसचा अध्यक्षच नाही, कारण राज ठाकरे नको हे त्यांनी बोलवून हात दाखवून अवलक्षण करून घेतलं सपकाळांनी. म्हणून ते नसले तरच चांगलं असं कदाचित असेल. आणि म्हणूनच बाळासाहेब थोरात, वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, कारण वर्षा गायकवाड मुंबईचे अध्यक्ष आहेत आणि सपकाळ जे आहेत ते प्रदेशाध्यक्ष आहेत, म्हणून या 3 लोकांनी जावं या शिष्टमंडळात असं वरिष्ठांनी सांगितलं. आणि त्याच वेळेला सपकाळांना दिल्लीला बोलवून घेतलं. म्हणजे याच्यात काही वादावादी होणार नाही. कारण जर प्रेसने काही विचारलं असतं सपकाळांना की तुम्ही तर राज ठाकरे नको म्हणताय आणि एकत्र बसलाय, तर कदाचित वेगळीच बातमी आली असती या सगळ्या शिष्टमंडळाची माध्यमांमध्ये. किंवा राज ठाकरेंना विचारलं असतं सपकाळचा तुम्हाला विरोध करतात महाविकास आघाडीत यायला आणि तुम्ही त्यांच्याबरोबर कसे आलात. जर राज ठाकरे काहीतरी भयंकर बोलले असते सपकाळांविषयी, कारण देवेंद्र फडणवीसांना सपकाळांच्या कॉमेंटवर जर विचारली रिॲक्शन तर तेवढं तर त्यांना जिल्ह्यात कोणी ओळखत नाही, मी काय रिॲक्ट करू, मुख्यमंत्री पदाचा माणूस आहे. तर अशा पद्धतीचं राज ठाकरे बोलले असते तर केवढी अनावस्था प्रसंग महाविकास आघाडीसाठी आला असता. म्हणून स्ट्रॅटेजिकली सपकाळांना दिल्लीला बोलवलं आणि ते अनुपस्थित राहिल्याची चर्चा माध्यमात झाली, तरी ती महाविकास आघाडीसाठी ते न राहणं चांगलं होतं हे स्पष्ट दिसतंय, त्याप्रमाणे ते राहिले नाही. निश्चितपणे. थोडस जर पुढे जाऊन बघितलं आपण, हा मतचोरीचाच जो विषय आहे, हा मतचोरीचा विषय एका बाजूला महाविकास आघाडी जोरदार ताणून धरते, राहुल गांधींनी तो सुरू केला, महाविकास आघाडी इथे महाराष्ट्रामध्ये ताणून धरते आहे. दुसऱ्या बाजूला महायुतीतला एक आमदार म्हणजे शिवसेनेच्या संजय शिंदे गायकवाड. गटांचे आमदार संजय गायकवाड जे बुलढाण्याचे आहेत, ते म्हणतात की बुलढाणा जिल्ह्यामध्येच 1 लाखाहून अधिक बोगस मतदार आहेत आणि त्यामुळे निवडणूक आयोगावरती त्यांनी आगपाखडच केलेली आहे. म्हणजे थोडक्यात मतचोरीला त्यांनी समर्थनच केलं असं त्याचा अर्थ नाही का झाला? नाही, नाही. त्याच्यामध्ये मला असं वाटतं मतचोरी हा जो मतचोरी हा जो शब्द नाही याच्याविषयी मला जरा म्हणजे विरोध म्हणण्यासारखं काय नाही, मी काही राजकीय पक्ष नाही आहे. पण एक विश्लेषक म्हणून मला असं वाटतं की याच्यात चोरी काय होते?
म्हणजे रोहित पवारांनी तर टोकात जाऊन लोकशाहीची चोरी, संविधानाची चोरी. मी तुम्हाला सांगतो की त्या सगळ्या व्यवस्थेमध्ये आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये, प्रक्रियेमध्ये सगळ्यांना जाहीर प्रकटनं येतात. जिल्हाधिकाऱ्यांची, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची, निवडणूक आयोगाची, या मुदतीमध्ये नाव नोंदवा, तुमचं नाव आहे का नाही बघा, पत्ता बदलला असेल तर तो कळवा, तुम्ही वेगळीकडे फ्लॅट घेऊन गेला असाल तर ते नाव नोंदवायचं असेल तर करा. हे सगळं जाहीरपणे होतं. काहीही गोपनीय नाही याच्यात. बरं त्याचे संबंधित पुरावे दिले की तशा नोंदी होतात. आता या नोंदी करताना माणसांनी केल्या तरी चुका होऊ शकतात, मशीननी केल्या तरी चुका होऊ शकतात. तुम्ही बघा, जे उदाहरण मगाशी राज ठाकरेंच्या बाबतीतलं आहे, की मुलगी 143 वर्षाची आहे आणि वडील 40 वर्षाचे. असं कसं होईल? आता हे फिजिकली घडणं शक्य नाही. बायोलॉजिकलच फॅक्ट नाही ती. मग काय झालंय? तर ही चूक झाली आहे. मग ही चूक मशीनची आहे, माणसाची आहे का काय? त्याला अकाउंटेबल बनवणं, चूक टाळली पाहिजे हे योग्य आहे. 100% योग्य आहे. पण तरी देखील आरोप जो केला जातोय, की ही मत चोरी आहे. चोरी कशी आहे याच्यात? चोरी म्हणजे काय? एखादी वस्तू एखाद्या माणसाची दुसरं नाही देणं. तर ते काय म्हणतायत, आमचे मतदार डिलीट केले आणि यांचे वाढवले. आता माझ्या मतदारसंघामध्ये एखादा माणूस वाढला अचानक. त्याचं नाव असतं, पत्ता असतो, वय असतं, लिंग असतं, सगळं असतं. आता एक फोटो त्यांनी दाखवला, की जो म्हाताऱ्या व्यक्तीचं वय दाखवलं आणि तरुण फोटो आहे. तर त्या व्यक्तीला मतदान करताना तुम्हाला पकडता येईल ना. हे बघा, प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक पार्टीला आपले वोटर साधारण माहिती असतात. फ्लोटिंग वोट 8-10% असतात. म्हणजे आपण असं धरूया, अगदी गणिती याच्यात 100 मतदार असले टोटल एकूण मतदारसंघात. वोटिंग मॉडरेट होतं 55 ते 60%. त्या 55-60% मध्ये 10% फ्लोटिंग वोट धरली तर किती झाली? 55-60 पैकी 100रातली 55-60 पैकी 10% धरली तर 6 मतं बोगस हे झाली, फ्लोटिंग वोट झाली. म्हणजे बाकीची जी आहेत 50 मतं त्या पक्षांना माहिती आहे, ही माझी मतं आहेत, ही याची आहेत, ते राज ठाकरेंची आहेत, ते बाळासाहेब ठाकरेंची आहेत, उद्धव ठाकरेंची आहेत, काँग्रेसची आहेत, भाजपची आहेत. दुसरी गोष्ट, नगरसेवक पदाला किंवा खालच्या ग्रामपंचायत या निवडणुकींना निवडून येणाऱ्या लोकांना गावातला प्रत्येक माणूस माहिती असतो. कॉर्पोरेटरच्या मतदारसंघात त्याला घर माहिती असतं. नळ कनेक्शन दिलेलं असतं, लाईट जोडून दिलेलं असतं, झोपडपट्टीतली माणसं माहिती असतात. ती कुठल्या शाळेत आहेत, जातात मुलं हे माहिती असतं. अशा वेळेला 2,000 बोगस नावं माझ्या इथं आली, तर तुमचे तिथले कार्यकर्ते काय करतात? बरं त्या माणसाला आल्यावर तुम्ही पडताळणी करा. समजा रोहित पवारांनी आरोप केलाय तसं त्या 1 महिन्यातली यादी मला दिली नाही आणि अचानक वाढले. तुम्ही त्या प्रत्येक माणसाची खातरजमा करा, पडताळणी करा, की हा माणूस इथे राहतच नाही, अचानक याचं नाव आलंय. आणि हे चूक आहे. तुम्ही कोर्टात जा. कोर्टात जिंकून दाखवा निवडणूक आयोगाविरुद्ध आणि निवडणूक आयोगाला ताशेरे येऊ द्या. मी रोहित पवारांच्या आरोपाकडे येणार आहे. हां. रोहित पण मग पवारांच्या आरोपाकडे येतो मी. म्हणजे बुलढाण्यामध्ये आपल्याला 1 लाख वाढले असतील आणि जर एकनाथ शिंदेच्याच आमदारांनी केला असेल आरोप, तर त्या आरोपाची पडताळणी झाली पाहिजे आणि बोगस मतदार तो आहे म्हणतो त्या 1 लाख मतदार. तर हे फार गंभीर आहे आणि सरकार म्हणजे सरकार त्याच्यामध्ये फार हस्तक्षेप करू शकत नाही. कारण निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे. मग गायकवाडांनी त्याच्याविरुद्ध कोर्टात जायला हवं. हे गायकवाड असोत किंवा विरोधी पक्ष असोत, कोर्टात जा आणि ते सिद्ध करा बोगस कोण आहेत ते. बाकी काही नाही. याला जोडूनच रोहित पवारांचा मगाशी तुम्ही उल्लेख केला त्याप्रमाणे रोहित पवारांनी जे काय आरोप केले त्यातले महत्वाचे आरोप असे आहेत की मतदार यादीच आम्हाला दाखवली जात नाही. एक. दुसरी गोष्ट, निवडणुकीच्या आधी 6 लाख मतदार वाढले, ते कसे वाढले ते आम्हाला सांगत नाहीत. तिसरी गोष्ट, काही ठराविक मतदारसंघांमध्ये 50,000 ते 60,000 मतदार वाढले. चौथी गोष्ट, की आम्हाला कुठल्या पण परिस्थितीमध्ये हे जे काय सगळं मतदार ऍड होणं, मतदार वगळलं जाणं हे समजतच नाही. कारण भाजपाचा एक कार्यकर्ता असलेला, पदाधिकारी असलेला देवांग दवे नावाचा माणूस जो आहे, हा हे सगळी वेबसाईट चालवतो. निवडणूक आयोगाचं सगळं कंत्राट त्याच्याकडे आहे आणि तो भाजपाला जसं पूरक आहे किंवा भाजपाच्या फेवरमध्ये तो हे सगळ्या ऍक्टिव्हिटी करतो. अशा पद्धतीचे त्यांचे आरोप आहेत. आणि त्यांनी त्याकरता पत्रकार परिषद काल घेतली आणि हे सगळे आरोप केलेले आहेत. या आरोपांबद्दल आपल्याला नेमकं काय सांगता येईल? हे बघा, तो देवांग दव्यांचा आरोप जर त्याच्यावर देवांग दवे पण बोललेत. हां, पण म्हणजे रोहित पवार आहेत ना, काय झालं त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांच्या स्पष्टपणे दिसतं काय, तर जे काही त्यांनी डिस्प्ले दाखवले त्याच्यामध्ये शेवटी जे मतदारसंघ दाखवले, की मतदारसंख्या वाढली, ती साधारण सगळीकडे इक्वलच वाढली आहे. अनामलच अशी प्रचंड कुठे वाढलेली नाहीये. काही ठिकाणी ते असू शकते, त्याची चौकशी झालीच पाहिजे हे मी म्हणतोच आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन काही संकल्पनात्मक घोळपण आहेत त्यांचे आणि ते असे की निवडणूक आयोगाचे इंटरनेट देवांग दवे हँडल करतात. इंटरनेट असं ते सगळ्यांसाठी सगळे कोणी हँडल करू शकतात. आणि देवांग दवे ते आरोप फेटाळत आहेत. कारण त्यांचं म्हणणं असं आहे, की हा आरोप जुना आहे. 19 साली हे आरोप झाले.
पृथ्वीराज चव्हाणांनी त्या आधारे केले. आणि ते एक जे गोखले नावाचे कलकत्त्यातले साकेत गोखले का कोणीतरी आहेत राहुल गांधींच्या जवळचे, त्यांनी आरोप केले होते. आणि त्या सगळ्यातनं मी एक्झोनरेट झालोय किंवा निर्दोष असल्याचं झालंय, कारण माझा काही संबंध नाही. मी भाजपचा कार्यकर्ता आहे, पण मी निवडणूक आयोगाचं असलं काही करत नाही. त्याच्या पलीकडे जाऊन निवडणूक आयोगाची वेबसाईट एखाद्या खाजगी संस्थेला दिली, काहीतरी कॉन्ट्रॅक्टचं काम, कॉन्ट्रॅक्च्युअल, आणि तो एखाद्या विचारसरणीचा आहे म्हणून तो तितके बदल करू शकेल का? आणि केले तर एकाच मतदारसंघात करतो का? म्हणजे जिथे जिथे देश पातळीवर लोकसभेला यश मिळालं विकास आघाडीला, तर त्यावेळेला हे दोष नव्हते. विधानसभेला हारले की दोष येतात, असं कसं म्हणता येईल? आणि त्याही पलीकडे जाऊन जर काही घोळ केले, तर लोकप्रतिनिधींना हे सगळे अधिकार आहेत की आपापल्या भागातले हे घोळ त्यांना दुरुस्त करता येतात. त्याच्यासाठी लोकशाही मार्गाने सगळ्या गोष्टी करता येतात. यादी दिली नाही म्हणतात हे आश्चर्यकारक आहे. कारण आम्ही लहानपणापासून जिथे वोटिंग करतो कुठेही, त्या सगळ्या एखाद्या शाळेतल्या 100 खोल्यात, 10 खोल्यात, 20 खोल्यात, प्रत्येक खोलीत मतदार मतदार जातो तेव्हा उमेदवाराचा निवडणूक प्रतिनिधी असतो, पोलिंग एजंट प्रतिनिधी. त्याच्याकडे यादी असते त्या भागातली. तो आम्हाला चेहऱ्याने ओळखतो आणि टिक करतो, हो या वाड्यातला हा आलाय, या बिल्डिंग मधला हा आलाय. आता जर अनोळखी माणूस आला की जो इथे राहतच नाहीये कधी, आणि तो बोगस आहे, म्हणजे काय 4 ठिकाणी नाव आहे, तर तुम्ही ते एस्टॅब्लिश करा, हा इथेच राहतच नाही आणि याला फक्त निवडणुकीपूर्व इथं घातलं होतं आणि याचे कुठलेही पुरावे तिथे सबमिट झालेले नाहीत. आणि त्याला त्यावेळेला मतदारापासून जरी अडवता आलं नसलं, तरी कोर्टात जाऊन दाद नक्की मागता आली असती. म्हणून मी सुरुवातीला उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणतोय की राहुल गांधींनी मुद्दा घेतला कुठनं तरी आणि मग हे सगळे ओढतायत. अनफॉर्च्युनेटली लोकांमध्ये जाणं, काम करणं, ते म्हणतात लोकशाही वाचवली पाहिजे, रोहित पवार म्हणतात. संविधान वाचवलं पाहिजे, हे बदलणार आहेत. सगळ्यांचं आरक्षण यांना काढायचंय, ते वाचवलं पाहिजे. सरकार यांचं राहू दे म्हणतात. आता याला काय करायचं? सरकार यांचं राहू दे म्हणजे त्यांना पराभवाची खात्री पटली आहे का? आणि त्याच्याही पुढे जाऊन रोहित पवार हे तर शरद पवारांचे नातू आहेत. आज शरद पवार जाहीर सभेमध्ये एकेका माणसाला नावाने ओळखतात असं लौकिक सांगतात आणि रोहित पवार रडतायत की माझ्याच मतदारसंघात लोक वाटलेत, मला कळलंच नाही. हे जरा अनाकलनीय वाटतं. त्याला जोडून मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा की शरद पवार सुद्धा एकेकाळी असं म्हणाले होते की मतदान तिकडचं मतदान झालं की बोटाची शाई पुसा आणि इकडे येऊन मतदान करा, असं शरद पवार एका जाहीर सभेमध्ये बोललेले आहेत. त्याच्याच जोडीला शरद पवारांच्याच बरोबर आत्ता निवडून आलेले शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार विलास भुमरे हे असं म्हणाले की मी माझे 20,000 मतदार बाहेरून आणले. आता याच्यावरून वादंग झाला. त्यामुळे नेमकं काय म्हणजे इकडचे मतदार तिकडे, तिकडचे मतदार इकडे, असं खरोखर आहे? नाही, नाही, शरद पवार थोडं कॉन्ट्रोवर्शियल बोलले होते. परंतु आता ते जे भुमरे बोललेत ना, त्याच्यामध्ये ते स्टेजवर जे हसणं झालं आणि मग महाविकास आघाडीच्या लोकांनी टीका केली. टीका करताना महाविकास आघाडीच्या लोकांनाही माहिती हे स्लिप ऑफ टंग आणि दुसरीकडे त्यांचा हेतू वेगळा आहे. ते जे सांगतात भुमरे ते असं आहे, की अनेक वेळेला जसं कोकणातले चाकरमानी इथे मुंबईत काम करतात आणि मग स्थानिक निवडणुकांना त्यांना घाईघाईने बोलवलं जातं. जसं आता बेस्टच्या पतपेढीची निवडणूक झाली, तर ते डुप्लिकेट मतदान नसतं, ती निवडणूकच वेगळी आहे. तर मी माझे मतदार इकडे आणले 10,000, तेव्हा ते एकनाथ शिंदे आणि अहो गैरसमज होईल, काय बोलताय? तर ते काही असं नव्हतं की त्यांनी काहीतरी आपला भ्रष्टाचार सांगितला, असं बिलकुल नव्हतं. त्यांनी जे सांगितलं ते माझ्या मतदारसंघातले लोक इतरत्र काम करणारे आहेत. जसं पतंगरावांच्या मतदारसंघातले कदमांचे, स्वर्गीय पतंगराव कदमांच्या मतदारसंघात बिरवडीमधले लोक आहेत. ते अनेक लोक नोकरीला भारतीय विद्यापीठमध्ये किंवा शहरांमध्ये आहेत. ते मतदाराला तिकडे जातात गावी. अनेक लोक बिहारमधले, मुंबईत त्यांच्या मतदाराला गावी जातात. आता टेक्नॉलॉजीच्या वापरामध्ये माझं म्हणणं हेच आहे, की एका माणसाला 2 ठिकाणी मतदार म्हणून असणं योग्य नाही. जसं मूळ पत्ता, कायमस्वरूपी पत्ता आणि टेम्पररी ॲड्रेस. तसं मतदार म्हणून तुम्हाला कुठे मतदान करायचं हे एकदा घेतलं जायला पाहिजे आणि त्याच ठिकाणी मतदार म्हणून नाव राहिलं पाहिजे. हे टेक्नॉलॉजिकली एन्शुअर केलं, की हा सगळा प्रकार होणार नाही. पण त्याच्यामध्ये वोट चोरी नाहीये. त्यामुळे हे सहेतुक काही केलंय. राजकीय पक्षांनी हे मॅनिप्युलेट केलं असेल तर ते राजकीय पातळीवर एक्सपोज करणं हे राजकारण्यांचं काम आहे आणि त्यात विरोधी पक्ष कमी पडतोय आणि हे सगळे टेक्निकल मुद्दे उपस्थित करतात, कारण ते पॉलिटिकल मुद्द्यांमध्ये वरचढ ठरू शकत नाहीत, हे त्यांच्या लक्षात आलंय. कारण आता डेव्हलपमेंट केली नाही मोदींनी किंवा फडणवीसांनी, तर तसं म्हणता येत नाहीये. बेरोजगारीचा मुद्दा आहे तो तर घेताना दिसत नाही. दारिद्र्य निर्मूलनाचा मुद्दा घेताना दिसत नाही. झोपडपट्टी निर्मूलनाचा घेताना दिसत नाही. याचा अर्थ कुठे? बरं, भ्रष्टाचाराचा मुद्दा फार मोठ्या प्रमाणावर बाहेर आणता येत नाहीये. येऊन जाऊन ते आळाडीवर आरोप करतायत. त्यामुळे मला कुठेतरी असं वाटतंय, की तो ट्रॅक जो आहे तो टेक्निकल मुद्द्यांवरनं जर
खऱ्या निवडणुकीच्या मुद्द्यांवर आणलात तर विरोधकांना जास्ती फायदा होईल. म्हणजे मी त्यांना सल्ला देत नाही, पण माझं विश्लेषण मला पुन्हा पुन्हा वाटतंय अगदी राहुल गांधींपासनं तांत्रिक मुद्दे जोपर्यंत घेत राहतील, तोपर्यंत मुख्य राजकारणाच्या लढाईत ते येतील नीटपणे, असं मला वाटत नाही. जाता जाता शेवटचे 2 छोटेसे प्रश्न आणि थोडक्यात उत्तर. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. ते निवडणुकीच्या तोंडावरती जेव्हा जागा वाटपाचा विषय येईल, ते अक्रॉस द टेबल ज्यावेळेला बसतील त्यावेळेला त्यांच्यात जमेल, जमणार नाही आणि नंतर एकत्र राहतील, एकत्र राहणार नाही. काय वाटतं? दुसरा प्रश्न, बिहारच्या स्टार प्रचारकांची निवडणूक भाजपाची जाहीर झालेली आहे. त्याच्यामध्ये नितीन गडकरी आणि विनोद तावडेंच्या बरोबर देवेंद्र फडणवीसांचं पण नाव आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार, मोठ्या पदावर जाणार, अशा पद्धतीच्या चर्चेला धुमारे फुटलेले आहेत. काय वाटतं? म्हणजे थोडक्यात या दोन्ही विषयावरती आपल्याला काय सांगता? राज आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही एकत्र आले तर त्यांच्याबरोबर काँग्रेस असणार आहे निवडणुकीत. आणि माझा असा होरा आहे की केंद्रीय नेतृत्व काँग्रेसच आहे, ते त्यांना मुंबईसाठी ह्या अलायन्स करू देणार. 4-5 शहरांमध्ये होईल आणि बाकी ठिकाणी स्थानिक पातळीवर ते सगळं पाहिलं जाईल, स्थानिक नेत्यांच्या मर्जीनुसार. दुसरीकडे मुंबईचा विषय महत्वाचा आहे सगळ्यात. मुंबईमध्ये राज आणि उद्धव ठाकरे यांचं कार्यक्षेत्र जे आहे ते साधारण सिमिलर आहे. म्हणजे जसं मराठी माणसाची मतं गिरगावमध्ये आहेत, लालबाग परिसरात आहेत, शिवाजी पार्कच्या एरियात आहेत, मुख्यत्वे मराठी माणसाची मतं. तर मराठी माणसांची मतं त्या दोघांकडे आहेत, त्याचे ते क्लेम करत असतील तर त्यांच्या जागा वाटपात त्यांना अडचण येणार तिथे. भेंडी बाजारमध्ये त्यांना अडचण नाहीये, कारण तो त्यांचा एरियाच नाहीये. गुजराती भाग जो आहे तिथे त्यांचा एरियाच नाहीये, तिथे त्यांचे काय अडचण असणार आहे. त्यामुळे अडचण जी आहे ते दोघांचे कॉमन केकचा तुकडा, तिथे मारामारी होणार आहे. ते जागा वाटप होईल सामंजस्याने, कारण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, मोठे नेते आहेत, तुलनेने शिवसेना पक्ष मोठा आहे. गरज शिवसेनेला जास्ती आहे आणि राज ठाकरे किती आत पिरगळतील सांगता येत नाही. त्यामुळे दोघे बेबरोबरचे जे नेते, जागा वाटप त्यांचं होईल, ते निवडणूक एकत्र लढतीलही. मी मगाशी म्हणालो तसं निवडणूक संपल्यानंतर दोघांच्या यांच्या 30 जागा आणि त्यांच्या 40 जागा आल्या किंवा 20 आल्या आणि 25 आल्या, 15 आणि 30 आल्या, ज्या काही येतील त्या. त्याच्यानंतर त्यातला एक भाऊ म्हणजे राज ठाकरे समजा आपला पक्ष वाढवण्यासाठी गेले सत्तेसाठी फडणवीसांच्या बरोबर, तर काय करणार? तेव्हा काय बोलणार? मग बंद दारावर काय आश्वासनं दिली असली एकमेकाला तर ते आजच जाहीर करा. म्हणजे मग अमित शहावर आरोप झाले तसे महाराष्ट्राला आरोप केलेले दिसणार नाहीत सदू आणि दादू एकमेकांवर. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा मुद्दा जो आहे स्टार प्रचारक म्हणून, तर ते महाराष्ट्रासारख्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांची ओरेटरी मी जसं म्हणतो मला काही फार ग्रेट वाटत नाही, पण ते विकास डेव्हलपमेंट मॅन म्हणून पाहिलं जातं. आणि महाराष्ट्रात जी विकासाची कामं होतात ती मोठ्या प्रमाणावर दिसतील अशी इन्फ्रा कामं आहेत. त्यामुळे ती त्यांची प्रतिमा 5 वर्ष सलग काम केलेला मुख्यमंत्री आणि आता परत झालेला, तर त्या हिंदी बोलू शकतात. म्हणजे त्यांची अवस्था निश्चितच छगन भुजबळ किंवा अजित पवारांसारखी नाही हिंदी बोलण्याच्या बाबतीत. तेव्हा ते हिंदी बेल्टमध्ये जाऊन भाषणही करू शकतात आणि प्रभावी भाषणही करू शकतील. त्याचा फायदा देखील होईल बिहारमध्ये, असं मला वाटतं. पण ते दिल्लीत जातील, केंद्रात जातील, तर तो कार्यक्रम केंद्राच्या नेत्यांचा जो ठरला असेल त्याप्रमाणे होईल. अनेकांना घाई झालीये. फडणवीस सांगतात मला इथेच ठेवणार आहेत काही काळ. मला स्वतःला असं वाटतं की त्यांना इतक्या लगेच तरी नाही पाठवलं, कारण आता 1 वर्ष होतंय महाराष्ट्रात सत्ता येऊन. पण काही काळाने त्यांना निश्चित दिल्लीत पाठवतील. ते 5 वर्ष ही पूर्ण करतील असं मला वाटत नाही. त्याच्या आत दिल्लीत पाठवतील असं नक्की वाटतं. निश्चितपणे मंडळी, आपण हे सगळं पाहिलं. राजकारणातला जो सगळा जो भाग आहे मतचोरीचा आहे, मग त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाच्या संदर्भातला विषय आहे. आत्ताच्या घडीला मतदार चोरीच्या निमित्ताने किंवा मतदार यादीतल्या घोळाच्या निमित्ताने विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो अडचणीत येईल नाही येईल आपल्याला माहिती नाही आत्ताच्या घडीला. मात्र एक गोष्ट निश्चितपणे, कुठचीही गोष्ट, कुठलाही आरोप हा तुम्हाला सिद्ध करावा लागतो आणि तो सिद्ध एका कायद्याच्या चौकटीतच करता येतो. ही गोष्ट तुम्हाला नाकारता येत नाही. राहिला प्रश्न ठाकरे बंधू एकत्रित राहण्याचा, हे काळाच्या ओघामध्ये सांगितलं जाईल, अर्थात ते ठरलं जाईल. त्याचबरोबर दिल्लीला फडणवीस जातील नाही जातील, भाजप ते देशाचे अध्यक्ष भाजपाचे होतील का केंद्रामध्ये मंत्री होतील, आत्ताच्या घडीला आपल्याला माहिती नाही. मात्र आता सध्या आपल्या समोर दिवाळी आहे आणि दिवाळीचे फटाके राजकीय जरी फुटत नसले तरी आपण कमी आवाजाचे, कमी धुराचे आणि आपल्याला आनंद देणारे, प्रकाश देणारे फटाके आपण निश्चितपणे फोडूया. आपण इतरांच्या जीवनामध्ये फुलवात पेटवण्याचा किंवा त्यांच्या जीवनामध्ये आनंद उजळवण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करूया. या दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला आमच्या कमेंट सेक्शन मध्ये जाऊन निश्चितपणे सांगा. आमचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.